नत्वार्धादिच्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणी आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वासल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणखंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्व सूत्र चर्चेमध्ये सांगितले होते, अनशनादी तप आदी जे आहे या सगळ्यांच्यामुळं आहाराची इच्छा नष्ट होते. भविष्यामध्ये आजीवन आहार त्याग करण्याच्या मध्ये योग्यता निर्माण होते आणि ब्रह्मचर्याची रक्षा होते आणि लाभ अलाभ या सगळ्यामध्ये समताभाव साम्यभाव निर्माण होतो. अशा पद्धतीनं पूर्वचर्चेमध्ये सांगितले होते. आज चर्चा आहे ती निद्रा गृद्धी मदस्नेह लोभ मोह पराजय ध्यान स्वाध्याय योर्वृद्धिर सुख दुःख समानता. बाह्य तप तपने वाला तपस्वी निद्रा ग्रद्धता मद स्नेह लोभ और मोह को परास्त कर देता है. उनके ध्यान एवं अध्ययन में निष्दिन वृद्धि तथा सुख और दुख दोनों अवस्थाओं में समता की अभिवृद्धि होती रहती है. बाह्य तप करणारा जो तपस्वी असतो तो तपस्वी महामुनिराज निद्रा म्हणजे झोप, ग्रद्धता म्हणजे आसक्ती, मद म्हणजे अहंकार, स्नेह म्हणजे ममत्वभाव, लोभ म्हणजे मोह या सगळ्यांना परास्त करतो आणि त्याचं ध्यान अध्ययनामध्ये प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक क्षण हा वृद्धी आणि सुख आणि दुःखामध्ये या दोन्ही अवस्थांच्यामध्ये समताभाव धारण करण्यामध्ये अभिवृद्धी होत असते असं आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं. म्हणजे बहिरंग तप हे का आवश्यक आहे? काही लोकांच्या मनामध्ये स्वतःची चूक किंवा स्वतःचा पुरुषार्थहीनता लपवण्यासाठी कारण सांगतात. काय बाह्य तप करण्याची आवश्यकता आहे? भरत चक्रवर्तींनी केलं काय? दीक्षा घेतल्यावर 48 मिनिटात त्यांना केवल्याहून मोक्ष झालं. कशाला करायला पाहिजे? अंतःकृत केवली जी असतात की दीक्षा घेतल्यावर अंतर्मूर्तामध्ये ज्यांना केवलज्ञानाची प्राप्ती होते, अशा केवली भगवंतांनी कुठं बाह्य तप केलं? कुठं उपास केलते? कुठं तपस्या केलते? पण ते पुण्य आमचं आहे का? आम्ही भविष्यात अंतःकृत केवलीच होणार आहे का? तेवढे परिणाम आमचे वर्तमानमध्ये स्थिर शांत कशाही मंद आहेत का? भरत चक्रवर्ती महापुरुषांच्या मध्ये गणले जात होते.
आपण महापुरुषांच्यात नाही वर्तमानमध्ये. आणि आपल्याला पुढल्या भावात हे पुण्य जर असावं लागत असेल तर वर्तमानमध्ये ही साधना करावीच लागणार आहे. पण लोक स्वतःचा पुरुषार्थ म्हणजे कमजोरी लपवण्यासाठी शास्त्रातले उदाहरण कुठलाशीही आपली बरोबरी करतात. भरत चक्रवर्तीची बरोबरी आम्ही आत्ता वर्तमान पंचमकालात करू शकतोय का? अंतकृत केवलींची बरोबरी आम्ही पंचमकालात करू शकतोय का? नाही. आज काही लोकांना विचारलं तर भरतासारखं आम्ही घर में रहकर वैरागी है. अरे भरत चक्रवर्तीला 96,000 राण्या असताना सुद्धा त्यांचं एकाही पत्नीवर मोह नव्हता. ते कर्तव्य पालन करत होते. रोज दिगंबर मुनी महाराजांच्या आहाराला ते पडगाणला थांबत होते. हे घर में रहकर बैरागी म्हणणारे घराच्या शेजारी मुनी महाराज आले तर सवळं नेसायला त्यांचे भाव नाहीत. मग हे कसं होणार? आम्ही कुणाची बरोबरी प्रत्येक वेळेला करू चालणार नाही. म्हणून इथं सांगितलं बहिरंग तप जे आहे ते ह्या पंचम कालामध्ये आपल्याला शरीर आणि आत्मा वेगळा आहे ह्या भेद विज्ञानातला दृढ करण्यासाठी निमित्त असतं. त्याचबरोबर लाभ अलाभ फार चांगलं मिळालं तरी अहंकार येत नाही. आज आहार चांगला झाला नाही तरी द्वेष तिरस्कार होत नाही. हे लाभ अलाभामध्ये समताभाव निर्माण करण्यासाठी बहिरंग तप निमित्त असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अनशन, उनोदर, वृत्ती परिसंख्यान आधी हे सगळं करायला पाहिजे. आणि तेवढ्यासाठी साधूंनी आहाराच्या मध्ये ग्रद्धता असता का? म्हणून मी काल तुम्हाला सांगितलं की दीदींना 1 तासभर अगोदर आमच्यात संघामध्ये जास्तीत जास्त तुम्ही विचारला तर त्याग काय आहे एवढीच सांगण्याची परमिशन आहे. कोण महाराज काय खातात, आहारात काय घेतात ही सांगण्याची पद्धत आमच्या संघात आम्ही ठेवली नाही. काय कोथळीमध्ये कधी 7 महिन्यात तसं घडलंय? दीदी कधी कुणाच्या चौक्यात जात होत्या काय? महाराजांच्या नंतर 2 मिनिटांना चौक्यात येणे आणि महाराजजी खाली बसले की जाऊन बाहेर उभा थांबणे. ते चौकीवाले म्हणले दीदी आहारला थांबा, निवेदन केले तर थांबायचं, नाहीतर मग आपापल्या खोलीत जाऊन जे काही थोडं ड्रायफ्रूट्स पाणी प्यायचं आणि जायचं. ही एक पद्धत आहे. त्यामुळं आपल्या पण पुण्यपापाची परीक्षा होत्या, संघात असणाऱ्या व्रती लोकांची पण पुण्यपापाची परीक्षा असते. नाही, 100%. एक लक्षात ठेवा, तुमची श्रद्धा चांगली आहे, तुमची भक्ती चांगली आहे, तुमचे भाव चांगले आहेत, त्याच्याबरोबर महाराजांचंही पुण्य पाहिजे आणि तुमचंही पुण्य पाहिजे. जर तुमच्या दानांतराचा उदय नसेल, माझ्या लाभांतराचा उदय नसेल तर नवीन माणसांच्यात पण आहार चांगला उदय. जर तुमचा दानांतरय आणि माझा लाभांतरय दोघांच्या कर्माचा उदय असेल तर चांगल्या चांगल्या लोकांच्याकडं सुद्धा तो अंतराय होतो. त्याला काय, तुमची जबाबदारी, तुमचं कर्तव्य तुम्ही आळस टाळून करणे हे तुमचं कर्तव्य. पण आमचं कर्तव्य आपल्याला करायलाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी या गोष्टी सांभाळून करणं, साधूंनी या गोष्टी समजावून घेणं, पुण्यपापाचा खेळ, आणि श्रावकांनी सुद्धा प्रमाद सोडून, आळस सोडून काळजीपूर्वक ही व्यवस्था करणं हे ज्यांचं त्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य प्रामाणिकपणे पाळलं पाहिजे, आम्ही आमचं कर्तव्य प्रामाणिकपणे केलं पाहिजे. नाहीतर साधूंना
व्रती लोकांनी केलेल्या आहारामध्ये सुद्धा आज हे कमी आहे, आज ते कमी आहे, आज ते हेच कमी पडलं. काय असते सांगा देशात? मग कर्मसिद्धांत कुठे गेलं? आणि त्याच्यावर आमचा विश्वास नसेल तर मग सम्यक दर्शन आमचं कसं? सम्यक दर्शनाचं मूळ तर पाय आहे, कोणी नाही कुणाचे नाते सारे फुकाची. याच्यावर पूर्ण माझा आत्मा, आत्म्याचं स्वरूप, आत्म्याचा स्वभाव, माझं आत्म्याचं स्वरूप स्वभाव स्वतंत्र आहे, माझ्या शिष्यांचा आत्म्याचं स्वभाव स्वरूप स्वतंत्र आहे, प्रत्येक आत्म्याचं स्वरूप स्वभाव स्वतंत्र आहे, प्रत्येक आत्मा स्वतंत्र आहे. कोण कुणाचं चांगलंही करणार नाही, कोण कुणाचं वाईटही करणार नाही. जे होणार आहे ते त्याच्या आत्म्यानं भूतकाळामध्ये केलेल्या शुभ अशुभ परिणामांच्या निमित्तानं बांधलेल्या शुभ अशुभ कर्माच्या उदयामध्येच वर्तमानमध्ये सुख दुःखाची परिणती होत आहे. याच्यावर श्रद्धा नसणं हे वास्तविक खरंच सम्यक दर्शन आहे. माझ्यात ती योग्यता नाही, माझ्यामुळे दुसऱ्यांना विकल्प नको, म्हणून आपला आपला आनंदात राहायला पाहिजे, कोणाचं काय नसते. आपण आपल्यात योग्यता नाही तर योग्यता निर्माण केली पाहिजे. आज बसा इथं, माझं पुण्य असेल, माझ्यात योग्यता असेल तर मला जेवण आपाप पुढे येऊन मिळेल, ताट पुढे येईल. माझी पुण्य योग्यता असेल, माझ्यात पुण्य असेल तर कोणतर तोंडात घालतील, तोंडात पण कोणतर घालतील. तिथनं पुढं चगळायचं आणि गिळायचा आणि पचवायचं, तेवढा तर पुरुषार्थ मला करायला पाहिजे का नको? म्हणून जिनधर्म आणि जिन धर्मातलं सम्यक्त्वाचं जे धूर्त आहे ती पुरुषार्थानं आणि स्वतःच्या परिणामांच्यामुळे होत असते, विचारामुळे होत असते. म्हणून या ठिकाणी सांगितलं की सुखदुःखामध्ये समता भावनेची अभिवृद्धी होत असते. मग सम्राट अशोकांना प्रश्न पडला स्वाध्यायात बसल्यानंतर कि अनशन आदि तप विहीन साधु को निद्रा आदि से क्या क्या हानियाँ होती है. म्हणजे अनशन करत नाहीत, तप करत नाहीत, साधना करत नाहीत, रस परित्याग करत नाहीत, उणोदर करत नाहीत, अशा साधूंना, अशांनी रहित असणाऱ्या साधूंना निद्रा आदी या सगळ्या गोष्टींच्यामुळं काय नुकसान होतं त्यांचं? तर मग इथं आचार्य भगवंत अमित गती महाराज सांगतात, अनशन आदि तप न करने वाला साधू प्रतिदिन आहार करताय. अनशन आदि तप न करणारा साधू रोज आहार करतो, रसयुक्त आहार में तत्पर रहता है, रसयुक्त आहारामध्ये तत्पर राहतो, चांगलं चांगलं खाण्यामध्ये. बहुत आहार ग्रहण करताय, तो आहार सुद्धा फार प्रमाणात ग्रहण करतो. म्हणून अतः उसे वायु आदि उपद्रवों रहित मृदु स्पर्श युक्त तथा निरुपद्रव स्थान में सोने की इच्छा एवं चिंता होती है. मग त्याला काय होतंय की त्याची भावना होते की वायू आदी उपद्रयानी रहित, म्हणजे थंड नको, डास नको, उजेड नको, कोण बघायला नको, अशा ठिकाणी, आणि मृदू म्हणजे झोपायचं स्थान, बसायचं स्थान मृदू पाहिजे, कठोर नको, निरुपद्रव, कुणाचं येण्या जाण्याचं उपसर्ग नको, अशा ठिकाणी काय होते, झोपण्याची इच्छा व्यक्त होते. आणि त्या इच्छेबरोबर मग काळजी लागते, असं स्थान मिळेल काय? आम्हाला पण होतंय ते, म्हणजे मला वैयक्तिक, की दुपारच्या सामायिकच्या वेळेला असं कुणाला न दिसणारं स्थान पाहिजे, एकांत पाहिजे,
मग होतात परिणाम की सामायिक नंतर एक अर्धा तास झोपावं. मग मी झोपलेलं कळू नये म्हणताना असं बंद स्थान पाहिजे, तिथं डास नकोत, तिथं आवाज नकोत, असं आम्हाला पण वाटतंय. मग ह्या सगळ्या गोष्टीचं कारण काय? तर आपण तपश्चर्या करत नाही, उणोदर करत नाही, रसपरित्याग करत नाही. त्यामुळं सगळं पोट भरून मिळायला लागले. आणि सगळं पोट भरून मिळायला लागल्यावर मग काय होते? मग साधना करण्यापेक्षा आळस निर्माण होतो. आणि आळस निर्माण झाल्यावर मग झोप येते, मग स्वाध्याय करायला नको वाटतं. अशा सगळ्या गोष्टी होतात. मी नुकसान होतं. मग असे स्थान मिळेल का याची चिंता लागायला चालू होते. मग तसं स्थान नाही मिळालं तर मग चिडाचिडी चालू होते. बरं आहे की नाही? ऐसे स्थान की खोज में व्याकुल रहता है. मग अशी जागा मिळण्यासाठी व्याकुल होतात. मग समजा असे एकांत खुले, एकच खुले आहे, आम्ही 2-3 महाराज आहेत, त्याच्यावर आपण गुरूंच्या सोबत आहे, मग आपल्याला ही सवयच नसते. मग कुठं तर श्रावकांना म्हणायचं दुसरी खुली आहे का बघा. आता गुरूंच्या पुढे झोपायचं कसं? आळस कसं करायचं? किंवा मी आळशी असेल तर शिष्यांच्या पुढे झोपायचं कसं? शिष्यांना काय वाटेल? म्हणून मग ती गुरुस्थानावर असू दे, तू शिष्यस्थानावर असू दे, त्यांना मग खोल्या स्पेशल खोल्या लागतात. मग एकटं राहावं असं वाटतं. मग कुणासोबत राहण्याला, ग्रुपमध्ये राहण्याला नको वाटतं. मग अशा सगळ्या गोष्टींच्यासाठी जीव व्याकुल होऊन जातो. मग आर्त रौद्र ध्यान चालू होतं. किंवा अनुकूल स्थान मिल जाने पर गुरुजनों से छिपकर वहाँ एकांत में जाकर चटाई आदि ओढ़कर आराम से सो जाता है. आणि समजा अशी अनुकूल जागा मिळाली की मग गुरूंच्यापासून लांब जायचं, आपल्यापेक्षा मोठ्यांच्यापासून लांब जायचं, झाकून मग एकांतामध्ये जाऊन चटाई वगैरे हातरून किंवा ओढून मग झोपायचे भाव होतात. दीर्घ काल तक खराटे लेता है फिर. खराटे म्हणजे काय? खराटे म्हणजे काय सुशांत? ते काय तुम्हाला कधी माहीतच नाही तसल्या गोष्टी. मग एकांतात जाऊन मग झोपायचं. कुठल्या माणसाला म्हणजे असं काय म्हणले, खराटे म्हणजे काय? गुरणं. कुठल्या माणसाला असतात? जो निश्चिंत असतो, ज्याला काही काळजी नाही, काय विकल्प नाही, काय नाही, तो निवांत असतो. पण साधूंच्यासाठी हे महाबाधक आहे म्हणून सांगितलं. घोरणाऱ्या साधूंच्यासाठी अप्रभावनेला निमित्त आहे म्हणून सांगितलं. म्हणून त्याच्या गोष्टी असतात, त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. प्रेत सदृश निश्चल पडा हुआ सोता रहता है. साधूंना झोप श्वान निद्रा सांगितली. साधूंची झोप कशी पाहिजे? श्वान निद्रा, कुत्र्यासारखी झोप. श्वान म्हणजे कुत्रा. कुत्र्याला बघा थोडं जरी आजूबाजूला कुठं कुस झालं की लगेच उठतंय, तशी जागृत निद्रा पाहिजे. म्हणजे साधूंची निद्रा एवढी जागृत असली पाहिजे की आजूबाजूला कोणतरी या लागले कळलं तरी उठून बसलं पाहिजे. मग ती स्त्रियांच्या समोर तर झोपणं चुकीचंच आहे. पण असंयमी श्रावकांच्या पुढं सुद्धा झोपणं वगैरे चुकीचं म्हणून जाईल. त्यामुळं विश्राम घेत असताना सुद्धा सावधगिरीनं विश्राम घ्यायला पाहिजे, अशा पद्धतीनं आचार्याने सांगितलं.
अशुभ परिणामों के प्रवाह में बह जाता है आणि त्यामुळं मग अशुभ स्वप्न, अशुभ विचार, अशुभ गोष्टी यायला चालू होतात. अधिक भोजन करने वाला तो बैठ भी नहीं पाता, वो ऊपर को मुख करके ही सोता है. म्हणून मी वारंवार संघामध्ये सांगतोय की उतानं झोपणं हे साधूच्या चर्येमध्ये सगळ्यात मोठा दोष आहे. आणि त्याच्यात परत तोंड वर करून उतानं झोपल्यानंतर परत मग आणि पाय आकडून घेणे, एकावर एक पाय टाकून झोपणे नाही. साधूंना दोनच गोष्टी झोपायला सांगितले. एका कुशीवरच झोपायचं आणि एक तर धनुष्य आकारासारखं असं झोपायचं, किंवा एका असणं म्हणजे एका बाजूला झोपलं तरी असं काठीसारखं थेट झोपायचं. ना साधू पालथे झोपू शकतात, ना साधू उतानं झोपू शकतात, ना पाय वर करून झोपू शकतात. आचार्य सांगतात की झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं असतं आणि उठताना उजव्या कुशीवरनं उठायचं असतं. आमचे आचार्य भगवान सन्मती सागर महाराज नियमानं झोपताना डाव्या कुशीवर झोपणार. आणि आम्ही सकाळी कधी तर लवकरच गेलो, ते तर बिचारे 3:30-4ला उठलेलेच असायचे. पण कधी कधी त्यांच्या खोलीत झोपण्याचा प्रसंग बऱ्याच वेळा आम्हाला आला. त्यांनी कधी आपल्या शिष्यांना, आता मी आचार्य आहे, मला एकट्याला स्पेशल खोली पाहिजे, कधी 3-3, 4-4 साधूंना घेऊन झोपत होते ते. आणि त्यावेळी कधी तर आम्हाला असं लघुशंकेचा दिन प्रसंगाच्या निमित्तानं उठायची पाळी आली तर आम्ही बघणार, तर ते बरोबर उठायच्या अगोदर तासभर अर्धा तास उजव्या कुशीवर झालेले असणार. कितीही गडबड असू दे, काहीही असू दे, उठले की पूर्वेकडं किंवा उत्तरेकडं तोंड चेहरा करणार, पहिला कायोत्सर्ग करणार आणि मगच प्रतिक्रमणसाठी, भक्तीसाठी किंवा काय असेल ती क्रियेला चालू कर. एवढ्या वयात शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांची चर्या अशीच होती. ते नियमानंच 9:15 म्हणजे झोपलेले असणार. सकाळी 3:30, 3:30, 4ला, 4 क्वचितच कधी तर 4 वाजणार, नाही तर 3-3:30ला उठलेलेच असणार. ते ज्यावेळी त्यांना हरण्याचा आणि हे छातीचा त्रास चालू झाला त्यावेळी मलम तेल लावायच्या वेळेला तेवढंच ते पाठीवर म्हणजे उताना झोपलेले असणार. आणि एकदा लावलं की परत एका कुशीवरून. हे म्हणून इथं सांगितलं की ऊपर को मुख करके सोता है. साधूंना कधीच त्याचं झोपू नये. साधूंनी रसीले पदार्थों का आहार करने वाला गरिष्ठ आहार की उष्मा से इधर उधर करवटे बदलता हुआ व्याकुलता के अधीन पड़ा रहता है. बहुजन वाली वस्तिका में रहने वाला साधु दूसरों की वार्ता सुनने में और उनसे संभाषण करने में ही अपना समय व्यतीत करता है. म्हणजे आम्हाला ही सवय लागली ती की फार लोकांच्यात बसणारे साधू असतात, मग एकमेकांच्या गोष्टी ऐकत बसायचं, एकमेकांना सांगत बसायचं, ह्याच्यामध्येच त्याचा वेळ म्हणजे वेळ घालवतो, व्यतीत करतो. हे सगळे दोष आहारामुळे होतात असं सांगायचं आहे. दूध, घी, शक्कर आदि रसों से युक्त आहार प्राप्त होने पर राग एवं गर्व आदि करता है. बघा काय मला कमी, मला आपाप माझी सगळी व्यवस्था होत्या. माझं पुण्य एवढं आहे की मला दीदी लोक, भैया लोक, श्राविका लोक
पंचपक्वान करून घालतात, अहंकार याला निर्माण होतो. आणि रुखा सुखार मिळणे पर द्वेष करताय. मग एखाद दिवस नीरस मिळाले, एखाद दिवस लोण कमी मिळालं, गोड मिळालं नाही, तर मग द्वेष करायला चालू करतो. इस प्रकार अनशनादि तपों की उपेक्षा करने वाले साधु निद्रादि दोषों पर विजय प्राप्त नहीं कर पाते. निराकुलता पूर्वक उत्साह से स्वाध्याय एवं ध्यान नहीं कर पाते तथा गुरुजनों की विनय एवं उनकी आज्ञा पालन भी नहीं कर पाते. इस प्रकार अनशनादि तपों में प्रवृत्त न होने से और भी अनेक हानियाँ होती है, उनका जिनका फल दीर्घ संसार होता है. त्यामुळं स्वाध्याय होत नाही, आकुलता रहित राहत नाही, उत्साह राहत नाही, आळस होतो. अशा अनेक प्रकारच्या दोषांच्या निमित्तानं ध्यान लागत नाही, गुरूंच्या प्रती विनय राहत नाही, त्यांच्या आज्ञेचं पालन करायचे भाव राहत नाहीत, म्हणजे समर्पण वृत्ती राहत नाही. आणि मग ज्याचं फळ आणि अनंत संसाराला परिभ्रमणाला निमित्त होतं. बाह्य तप से होने वाले लाभ आत्मा प्रवचनम संघ कूलम भवति शोभनम समस्तं त्यक्तमालस्यं कल्मषं विनिवारितम्. बाह्य तप के द्वारा साधु अपनी आत्मा, प्रवचन अर्थात जैन मत, अपने संघ और अपने कुल को अर्थात अपनी शिष्य परंपरा को सुशोभित करता है. बाह्य तपाच्या माध्यमातून साधू आपल्या आत्म्याला शोभित करतो. प्रवचन म्हणजे जिनेंद्र भगवंतांच्या वचनाला म्हणजे जिनवानीची शोभा वाढवतो. आपल्या संघामध्ये असणारे साधू किंवा गुरुजन किंवा शिष्यगण या सगळ्यांची शोभा वाढवणारा तो असतो. उसका समस्त आलस्य छूट जाता है. त्याचं पूर्णपणे आळस काय होतं, सुटून जातो. और पापों का निरोध हो जाता है. आणि त्याचा पापांचा काय होतो, निरोध होतो. पाप निघून जातात, पाप सुटून जातात. मिथ्यादर्शनीनां सौम्यम संवेगो भूयसां तपसतां मुक्ते प्रकाशितो मार्गो जिनाज्ञा परिपालिता. मिथ्यादर्शनीनाम सौम्यम म्हणजे मिथ्यादर्शी जीवांना सुद्धा अशा तपस्वी साधूंना बघून ती शांत होतात. संवेगो भूयसाम सताम. आणि काय संवेग भाव म्हणजे संसाराबद्दलची भीती भाव अशी निर्माण होते. आणि मुक्ते प्रकाशितो मार्ग, मुक्तीचा मार्ग मोक्षाचा मार्ग आणखी जरा प्रकाशित होतो. जिनाज्ञा परिपालता, जिनेंद्र भगवंतांच्या आज्ञेचं पालन करण्याचे भाव होतात किंवा पालन केलेल्याचा आनंद येतो.
मुनिराजों का उग्र तप देखकर मिथ्या दृष्टि जीव अपनी उग्रता छोड़कर सौम्य हो जाते. मुनिराजांचं उग्र तप बघून मिथ्यादृष्टी जीव आपली उग्रता तीव्रता सोडून सौम्य भाव धारण करतो. अन्य मुनी महाराज भी संसारापासून अत्यंत भयभीत होतात, म्हणजे संवेग भाव निर्माण होतं आणि तपामुळे मुक्तीचा मार्ग प्रकाशित होतो आणि जिनेंद्र देवांच्या आज्ञेचं पालन होतं. एवढे सगळे तप केलेल्याचे फायदे आहेत असं आचार्य भगवंतांनी सांगितलं. शांति शांति शांति.